वन्दितु सौवसिते दुवमचलमणोवमङ्गयं पते ओच्छामि समयपावुड मिणमो सुदकेवली वणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिते। जय बोलो 24 भगवान की जय। सकाळपासून काय ऐकतंय? असं मला ते बाहेर चालताना बोलताना पण लोक असेच बोलायला लागले, व्याप्य व्यापक संबंध, कर्ता कर्म संबंध. म्हटलं सगळे इन्फ्लुएन्स्ड आहेत. ध्यानामध्ये पण कोइन्सिडन्स, तुमचं पुण्य असं की तेच सगळीकडे मिळणार आहे. होय, बरोबर. मग अनुभव झाला का तसा? आपण कोणाचा करता नाही, आपलं कोणी करता नाही. किती सहज व्यवस्था आहे. जे जिनागम आहे, जे काय अनेकांतवाद आहे, तो अकर्तावाद आहे म्हणून सांगितलं. म्हणजे इथं सगळी वस्तुव्यवस्था स्वाधीन आहे, कुठलंही द्रव्य पराधीन नाही आहे. इतकं स्वतंत्र, इतकं सुंदर वस्तुस्वरूप आहे. त्यामुळं कशाचं भय, कशाचं कर्तृत्व किंवा कशाला पराधीनता. म्हणून जे काय सेट केलेलं आहे ना, कोण केलं? हां, म्हणजे सेट केलेलं नाही आहे, जसं आहे तसं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? असं तुम्ही माझ्यासमोर सांगायचं, बाहेर गेल्यावर सोडायचं. म्हणजे इथं जाणायचं आणि बाहेर गेल्यावर करता बनायचं, असं चाललंय सगळं. म्हणजे आपण अकर्ता आहे ह्याचं सतत वेदन करा, ह्याच्यासाठी शिकतोय आपण हे सगळं. जसं ईश्वर कर्तृत्ववाद मानलं सगळं अन्यमतवादींनी. काय आहे त्यांचा मत? त्यांचं काय आहे? सृष्टीचा कर्ता ईश्वर आहे. म्हणजे काय हो? सगळं जे काय सृष्टी बनवली, घडवली, बिघडवली, काय काय जे असेल ना, ते सगळं ईश्वर करतो. असं म्हणलं तर बरोबर वाटतं एकेकाला. काय चुकीचं आहे? तुम्ही पण म्हणता ना, देवाने दिलं म्हणून मिळालंय. किंवा देवाने असं कसं काय केलं? काय करतो देव? सगळं करतो. तो देववर नाही तात आहे. तुम्ही स्वतः देव आहात तर तुम्हीच करता आहात तुमच्या सगळ्या परिणामांचा. पण आपली दृष्टी जाती आहे त्या देवाकडं. असं कोणी ईश्वर वगैरे असता तर काय झालं असतं सांगा? जर ईश्वर करता असता सृष्टीचा तर काय झालं असतं? कोणी सुखी दुःखी झालं नसतं. अजून सगळे सुखी झाले असते. अजून असं घ्या पदर सगळे डोक्यावर. सगळे मोक्षाला गेले असते का? कोण मोक्षालाच गेलं नसतं? बरं, कुठंपर्यंत जाते बघू अजून विचार तुमचा. बोल भैया. ईश्वर कर्तृत्व असतं तर काय झालं असतं? बोला स्वरूप भैया. काय आम्हाला इतकं घरातलं आमचं टेन्शन कमी येतं, सगळ्या सृष्टीचं टेन्शन घेऊन काय करायचं? आम्ही ईश्वर झालो असतो तर. म्हणजे म्हणायचंय तुम्ही की या सृष्टीचा करता कोणीतरी ईश्वर. सांगा, या ईश्वराचा करता कोण? अजून कोणतरी. त्या अजून कोणतरीचा करता बस. म्हणजे असं कुठं वर एंडलेस झालं असतं ते. म्हणून असं कुठलं ईश्वर कर्तृत्व किंवा जे काही अन्यमतवादींनी कर्म कर्तृत्व मानलं, प्रकृतीला करता मानलं, जे काही मानलं असेल ते असं तरी कर्तावाद नाही. म्हणून सांगतायत काय? सगळं स्वाधीन आहे, सगळं क्रमनियत आहे. आणि सगळं सर्वज्ञांच्या ज्ञानामध्ये झळकलेलं आहे, तसं होणार आहे. म्हणून एका पंडितांनी काय सांगितलं? तुम्हाला फक्त जाणायचं आहे ना. काय जाणायचं? ऑल इज वेल. काय जाणायचं? म्हणजे काय? मिळाले ना, छान आहे एवढं जाणं बास.
हे असं का म्हणलं ना तर भगवंतांच्या विरोधी झाला तेवढं समजून घ्या. म्हणजे अवर्णवाद करतो आपण कळत न कळत. कारण सर्वज्ञांनी जाणले असं होणार आहे तर असंच होणार आहे. तुम्ही असं कसं झालं म्हणलं तर विरोधी गेलो आपण, म्हणजे त्यांच्या मताचा विरोध केला, त्यांना विरोध केला असा अर्थ झाला तो. म्हणून आपल्याला वर्णवाद करायचा नाही. ह्याच्यासाठी सगळं हे करता कर्म अधिकार आपल्याला शिकवतोय काय, तुझ्या पर्यायाचं सुद्धा तू करता नाहीयेस. तुमच्या अधीन काय आहे हो, जरा फील करा. म्हणजे 76 गाथापर्यंत आलाय ना, कुठून सुरू झाला करता कर्म, असं काळपासून असं म्हणू नका. कुठल्या गाथेपासून सुरू झाला हो, 69 गाथेपासून सुरू झालंय. 76 गाथा म्हणजे किती झाल्या, काउंटडाऊन करताय का काय, 7 गाथा झाल्या. 7 वेळा तुम्हाला हॅमरिंग केलंय की करता कोण आहे कोण आहे कोण आहे, एवढं तरी निर्णय करत चला पुढं. त्याच्यासाठी 144 पर्यंत गाथा सांगणार आहेत. काय तुमचं सगळं कर्तृत्वाचं भूत उतरून जावं अशी आचार्यांची भावना आहे. चांगली भावना आहे ना. माहिती आहे त्यांना की सगळे लोक स्वतःलाच करता मानतात. ह्याच्यासाठी म्हणून हे सगळं विस्ताराने वर्णन. म्हणजे एका गाथेत सांगून थांबवायला पाहिजे होतं, संपवायला पाहिजे होतं. इतके का सांगितले हो, किती जण बसलाय सांगा तुम्ही इथं. सगळ्यांना एक एक गाथा म्हटली तरी पण कमी पडणार आहेत. कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचं कर्तृत्व वेगळं वेगळं. तुम्ही कर्तृत्व घेता का नाही सांगा, जाऊ दे पहिल्यांदा खरं खरं सांगायचं. घेतो म्हणजे काहीतरी शिकवायला ते बसलोय का आपण, घ्या म्हणून. चुकतंय असं वाटतंय का आपण कर्तृत्व घेतो, चुकतंय कुठंतरी, असं घ्यायला नकोय. म्हणजे हे शिकायसाठी सांगतायत की कसं कर्तृत्व घेतो, सहज सहज. बोला. मला काय घेता ते सांगा, फक्त पॉइंट तेवढंच. काय बोला की एक उदाहरण. नाही ना, काय स्वयंपाक केला. कसं समजतंय माहिती ते, तुम्ही म्हणला की नाही आम्ही करता नाही आहे असं म्हणता तुम्ही. स्वयंपाक केलाय आणि मी तुमच्याकडे आले जेवायला, समजा येणार नाही पण आले आणि म्हणले की हे छान झालंय बरं का, कोण आहे ते, मीच केलंय सहज. आणि जरी म्हणलं ठीक आहे, तुम्ही म्हणला नाहीत मीच केलंय असं, पण असं म्हणलं कोणीतरी हे चांगलं झालं नाही बरं का, तुम्हाला काय झालं, चुकून ते तुम्हीच केलं होतं. काय झालं, किती हर्ट होतं लगेच. म्हणजे समजून घ्या, जिथं कर्तृत्व आहे तिथंच हर्ष पण आहे, तिथंच हर्ट पण आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हाला, घेऊ नका ना कर्तृत्वापासून, थोडंसं अस्पर्शी राहून बघा. ते व्हायचं असेल तसंच होणार आहे. तुम्ही कितीही त्यात जीव होता तरी सुद्धा ते करपायचं असेल तर म्हणून करायचं सोडू नका. फक्त सांगायचं की करताना एवढं जाणार. तर गाथा नंबर 76 आणि 77 आहेत. काय सांगताय तिथं, ज्ञानी जीव, ज्ञानी इन द सेन्स ज्ञान गुणवाला जीव. ज्ञानी म्हणजे ज्ञानी किंवा अज्ञानी असं भेद नाही. ज्ञानी जीव काय करतोय, पुद्गल कर्माला जाणणाऱ्या जीवाचा पुद्गल कर्मासह कर्तृकर्म संबंध आहे किंवा नाही. काय वाक्याचा अर्थ काय, मी पुद्गल कर्मांच्या सगळ्या व्यवस्थेला अवस्थेला जाणतोय, तर मी त्या कर्माचा कर्ता आहे की नाही असा प्रश्न आलाय. तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही गाथा सांगतायत. सगळे मिळून म्हणू काय, तुम्हाला येणार आहे, फक्त शुद्ध म्हणा. नवी परिणम दिन गिण्णदी उपज दिन परदव जाए नाणी जानतो विभू ओगर
अर्थ लावणार तुम्हीच लावायचा. नवी परिणमदी परिणमन करत नाही, नवी गिण्णदी ग्रहण करत नाही. सगळेजण प्रयत्न करा समजण्यासारखं आहे, काय अवघड नाही आहे. ते त्यांची गोष्ट आहे, ज्ञानींची गोष्ट आहे असं नाही आहे, सगळ्याला समजण्यासारखं आहे. न उपज्जदी उत्पन्न करत नाही, कोणाला? परदौवपज्जाये. लास्ट बेंचेस सांगा बघू काय म्हणले. न परिणमन करते, न ग्रहण करते, न उत्पन्न करते, कोणाला? परद्रव्याच्या पर्यायाला किंवा परद्रव्याला, गुणाला, पर्यायाला. नाणी जाणतो, ज्ञानी जाणतो किंवा जाणत असताना वरची लाईन लावायची की परद्रव्य पर्यायाला परिणमन करत नाही, ग्रहण करत नाही आणि उत्पन्न करत नाही. कोणाला जाणत असताना? अणेय विहम पोद्गलदौवम. अनेक प्रकारच्या पुद्गल द्रव्याला जाणत असताना हा जीव त्या रूपाने परिणमन करत नाही, त्याला ग्रहण करत नाही आणि त्या रूपाने उत्पन्न होत नाही. मग कोण जाणतो पुद्गल कर्माला? म्हणजे असं नाही की कर्णानुयोगाचा ज्ञाताच कर्मांना जाणतो. ठीक आहे, तो असेल तरी सुद्धा घेतला. समजा मी कर्णानुयोगाचा ज्ञाता आहे आणि मला सगळं माहिती आहे की कर्मांची व्यवस्था काय आहे, काय नाही, कधी येणार उदयाला, तुम्ही काय परिणाम केल्यावर कसे कर्म बांधले जाणार, सगळं सगळं. तर मी सगळं जाणते म्हणजे त्या कर्मांचा मी करता आहे की नाही? प्रश्न पडला काय तुम्हाला? एवढा वेळ 15 मिनिटं त्यासाठी जर सगळी फिडिंग केली आम्ही. नाहीच. तुम्ही कशालाही जाणला तर तुम्ही त्याचा करता बनता का? म्हणून तुम्ही जाणायला गेला कोणाला? तुमच्या शेजारच्या इस्टेटीला. काय झालं? जाणायला जाऊ नका. म्हणजे त्यात जाणलं तर ते माझं म्हणून कर्तृत्व घ्यायला जाताल, मग जाणलं तर त्याचा करता आपण बनत नाही हे सांगतायत. कुठल्याही गोष्टीला जाणा पण त्याचं कर्तृत्व येत नाही त्याच्यामध्ये. मग त्यासाठी सांगितलं त्यांनी काय 3 टर्म्स सांगितले. फक्त अपरिचित आहेत म्हणून समजणार नाही वाटेल, पण सहज आहे, समजण्यासारखं आहे. प्राप्य, विकार्य आणि निर्वर्त्य असे व्याप्य लक्षणात्मक पुद्गलाचे परिणाम रूप कर्म. काय 3 शब्द सांगितले? प्राप्य, विकार्य वाचा. मराठीतूनच वाचला ना, इंग्लिशमध्ये नाही ना. निर्वर्त्य, निर्वर्त्य 2 रफार आहेत ना. निवृत्त म्हटलं तर वेगळा अर्थ होतो, निर्वर्त्यचा अर्थ वेगळा होतो. तर म्हणजे काय हे सांगतायत. प्राप्य, विकार्य आणि निर्वर्त्य असे व्याप्य लक्षण रूप जे पुद्गलाचं कर्म आहे, पुद्गल परिणाम रूप कर्म. कर्म म्हणजे घ्यायचं त्याची पर्याय किंवा कार्य. पुद्गलाचं जे कार्य आहे, कर्म आहे, त्यामध्ये कोण व्याप्त आहे? जीव व्याप्त आहे का पुद्गल व्याप्त आहे? पुद्गलाचं काम कोण करत आहे? असं कसं बरं? गाडी आपला पण जाती का? रोटली आपला पण बनती का? बिल्डिंग आपोआप बनती का? कसं? कसलं मोठं प्रश्नचिन्ह दिसायला सगळ्याच्या चेहऱ्यावर. बापरे. हो, हे सांगा, त्याला कोणी बनवत नाही, ते स्वयं त्याचं बनवणार आहे. पुद्गलच पुद्गलाचा करता आहे. तुम्हाला वाटते की ते विटांवर विटा रचून मी त्याला बनवलंय, तुम्ही बनवू शकत? असं कसं आपोआप बनतंय? असं लावायचं की बनायचं असेल तर त्याची ती योग्यता आहे, त्याचं उपादान आहे, निमित्त आहे. तुम्ही फक्त निमित्त हजर असतं पण निमित्त करता नसतं. निमित्त होता है लेकिन करता नाही है. पण तुम्ही इथंच चुकताय ना. म्हणजे आपण की निमित्तालाच करता मानायला जातो, उपादानाकडे दृष्टी जात नाही. त्यामुळं वाटतंय काय रोटली आपण बनत नसती, मी सगळं करते. आणि त्या काकी रोटल्या कोण करते घरी?
हां मीच करते. रोटल्या कोण करते हो? रोटल्याला करते का रोटल्या? स्त्री रोटल्याला करते. मग तिथं सगळ्या क्रिया करत असताना ठेवा ना भान, पैसे कोण कमवतंय? आता तिथं काय बनवायचं आहे का? कमवायचं आहे म्हणल्यावर मीच कमवणार. पण तुम्ही कितीही कष्ट करा, जर तुमची योग्यता असेल तरच ते तुमच्याकडे येणार आहे. ठीक आहे. तर काय सांगतायत की प्राप्य म्हणजे काय? पुद्गल द्रव्य स्वयं अंतर्व्यापक होऊन, शब्द समजण्यासारखे व्यापक व्याप्य समजते ना. आता जे व्याप्त ते सगळ्यामध्ये व्याप्त ते व्यापक, आणि त्याच्यातला अंश घेतला तर व्याप्य. आदि मध्य अंती व्याप्त होऊन त्या स्वतः ग्रहण करतो, तद्रूप परिणमन करतो आणि तद्रूपाने उत्पन्न होतो, म्हणून तोच पुद्गल परिणामांचा करता आहे. आता हा एक घट बनवला समजा. कशाचा आहे हो? खडूच आहे. तर हा जो घट बनवला, तर हा घट कशाचा बनला? मातीचा घट बनला. तर त्या घटामध्ये काय व्याप्त आहे? माती व्याप्त आहे. मग त्या मातीचं सगळं सांगतायत परिणमन. आदि मध्य अंत रूपाने त्याच्यामध्ये व्याप्त होऊन स्वतः ग्रहण करतो, तद्रूपाने परिणमन करतं आणि तद्रूपाने उत्पन्न होतो. ती मातीच त्या घटरूपाने त्या पर्यायाला प्राप्त करते, त्या रूपाने परिणमित होते आणि तशा रूपाने त्याची रचना होते. ह्याला म्हणायचं निर्वर्त्य. त्याची व्याख्या सांगतायत पुढं. पहिला व्याख्या बघायची असेल तर बरं वाचत जाऊ आपण, समजेल तुम्हाला. याप्रमाणे पुद्गल द्रव्याकडून केल्या गेलेल्या पुद्गल परिणामांना ज्ञानी जाणत असताना देखील ज्याप्रमाणे माती स्वयं घटामध्ये अंतर्व्यापक होऊन आदि मध्य अंती व्याप्त होऊन कुंभरूप पर्याय ग्रहण करते, ह्याला म्हणायचं प्राप्य. तद्रूप परिणमते, ह्याला म्हणलं विकार्य. आणि त्या रूपाने उत्पन्न होते म्हणजे निर्वर्त्य. रचना झाली तशी त्याची. त्याप्रमाणे बाह्यस्थित आत्मप्रदेशाच्या बाहेर असणाऱ्या परद्रव्याच्या परिणामामध्ये, नीट आहे का? परद्रव्याच्या परिणामामध्ये आत्मा स्वयं अंतर्व्यापक होऊन आदि मध्य व अंती व्यापून त्यास ग्रहण करत नाही. परद्रव्याच्या परिणमनाला आत्मा ग्रहण करत नाही, त्या रूपाने परिणमित होत नाही आणि त्या रूपाने उत्पन्नही होत नाही. म्हणून प्राप्य, विकार्य आणि निर्वर्त्य अशा व्याप्य लक्षणात्मक परद्रव्याचे परिणामरूप कर्म न करणाऱ्या परंतु ते पुद्गल कर्म जाणणाऱ्या अशा जीवाचा पुद्गलासह कर्तृकर्मभाव नसतो. म्हणजे पुद्गलाचा आणि जीवाचा कर्ता कर्म संबंध नसतो. हे सगळं सांगण्यासाठी एवढे सगळे शब्द सांगितले. समजलं म्हणा? नाही म्हटलं सगळं तर त्यांनी पुढे घेतलेत. कर्ता कशाला म्हणायचं, कर्म कशाला म्हणायचं आणि सॉरी काय प्राप्य कशाला म्हणायचं, विकार्य कशाला आणि निर्वर्त्य कशाला. तर एक उदाहरणातून समजू आपण. एक कार्य घेतलं आपण, जसं प्रवचनसारची 10वी गाथा. काय सांगितलं? 10वी नाही 11वी गाथा आहे. कोणाला माहिती आहे? धम्मेण परिणदप्पा अप्पा जदी शुद्ध संपयोग जुदो. रुपाली भाभी. धम्मेण परिणदप्पा अप्पा जदी शुद्ध संपयोग जुदो. मी नीलम काकी, काय नाव आहे? नीलम काकी ना. असं मी नाव घेऊ आहे सगळ्यांचं एक एक असं घ्या. जिनवाणीचा विनय आहे तो, अविनय नको. असं घेतलं तर आज जाते म्हणते डोक्यात, म्हणजे वरच्यावर जात नाही निघून. धम्मेण परिणदप्पा अप्पा जदी शुद्ध संपयोग जुदो पावदी निव्वाण सुहम सुहोवजुत्तोय सग्ग सुहम. मग शुभ भावाने स्वर्ग सुखाची प्राप्ती होते असा एक त्यात अर्थ आहे. तर ते कार्य घेऊ आपण इथं. काय झालं?
शुभभावाने स्वर्ग सुख प्राप्त होते. प्राप्य काय झालं म्हणजे कोण कोणाला प्राप्त केलंय? मी माझ्या परिणामाने माझ्याच पर्यायाला प्राप्त केले. स्वर्ग म्हणजे तिथं काय गेलो अशी स्थान क्षेत्र नाही सांगायचंय, तर माझ्याच कुठल्या पर्यायाला प्राप्त झालो हे दाखवायचंय. कुठल्या परिणामाने कुठल्या पर्यायाला प्राप्त झालो, तर शुभ परिणामाने स्वर्गाची प्राप्ती झाली. तर प्राप्य काय झालं? स्वर्ग सुख. या पर्यायाला मी प्राप्त झालो. बरोबर. किंवा त्यांच्या शब्दात ग्रहण केलं, स्वर्ग सुखाला ग्रहण केलं, ह्याला म्हटलं प्राप्य. विकार्य म्हणजे काय हो? विशेष रूपाने कार्य झालं. विकार्य म्हणजे किंवा विशेष परिणमन झालं त्या रूपाने. मग पूर्व अवस्थेचा वेळ झाला आणि ही अवस्था उत्पन्न झाली, म्हणजे दुःखरूप अवस्था होती ती गेली आणि सुखरूप अवस्था प्रगट झाली. म्हणून विकार रूप परिणमन. विकार म्हणजे विकार नाही बरं का, परिणमन होणं. विकार म्हणजेच विशेष कार्य आणि त्या रूपाने परिणमन झालं, ह्याला म्हणलं विकार्य. आणि निर्वर्त्य म्हणजे रचना. मग कशाची रचना झाली? त्या स्वर्गातल्या महालाची वगैरे नव्हे, त्या देवांगनांची तिथल्या सुखाची नव्हे, तर माझ्याच ज्ञानातल्या अविभाग प्रतिच्छेदांची तशी रचना झाली. कशी? सुखरूपाने. शुभोपयोगाचं फळ स्वर्ग सुख आहे, शुद्धोपयोगाचं फळ मोक्ष सुख आहे आणि अशुभोपयोगाचं फळ 12व्या गाथेत सांगितलं ना काय? असुहोदयेनादा कुणरो तिरियो भवियणेरयो. अशुभोपयोगाने आत्मा काय काय झाला? कुणरो म्हणजे कुनर झाला, कुमनुष्य झाला कुभूमीतला. अशुभोपयोगाने कुनर, कुणरो तिरियो भवियणेरयो. सगळे तुमच्या परिचित आहेत नारकी हो. कोण कोण? कुनर, तिर्यंच आणि नारकी. कुठल्या परिणामाचं फळ? अशुभोपयोगाने. कुणी केले? शेजारच्यानी. आणि मला फळ मिळतं असं होणार नाही. झालं तर सासूबाईंनी केलं काम आणि सुनबाईला फळ मिळालं असं झालं तर थांबा, ते शास्त्रातलं झालं हो, घरातलं सांगा. जर सुनबाईंनी काम केलं आणि सासूबाईला फळ मिळालं तर उद्यापासून सुनबाई रजेवर. सासूबाईला फळ मिळणार आहे म्हणल्यावर असं झालं समजा, घरात सगळं काम सुनबाई करते आहे आणि येऊन कोणीतरी बाहेरचे पाहुणे सासूबाईंना वावा करतायत, कौतुक करतायत की किती छान सगळं मेंटेन केलंय, चांगलं आपलं काय म्हणायचं मॅनेजमेंट चांगली आहे घरातली वगैरे. सुनबाईला काय वाटलं? उद्यापासून तुम्हीच करा म्हणते. म्हणजे कर्तृत्व पडलेलं असतं ना, त्यामुळे तिथं मी केलेलं फळ मीच भोगतो याचा निर्णय करायच्यासाठी सांगतायत. तर प्राप्य, विकार्य, निर्वर्त्य हे आपलं आपल्या परिणामामध्ये सांगितलं. आणि पुद्गलाच्या सगळ्या परिणामामध्ये सुद्धा हे 3 गोष्टी कर्मरूपाने लावल्या. त्याचं उदाहरण त्यांनी घटाचं घेतलं त्यासाठी. रचना होणे, अविभाग प्रतिच्छेदांची रचना. मग आता तशी अविभाग प्रतिच्छेदांची रचना झाली ना, सुखरूप कार्य झालं. इंद्रिय सुख आहे, ते लौकिक सुख आहे. मग शुभोपयोगाने स्वर्ग सुखाची प्राप्ती झाली आणि तिथं मी ते सुख अनुभवतोय. मग तशा प्रकारच्या ज्ञानातल्या अविभाग प्रतिच्छेदांची रचना, त्या रूपाने परिणमन केल्यावर जे काही तुम्हाला अनुभवात आलं, तर ती त्या पर्यायाची रचना जी झाली त्याला म्हटलं निर्वर्त्य. मग हे ज्या त्या द्रव्यातलं सांगितलं. जीवाचं जीवामध्ये प्राप्य कर्म आहे, विकार्य कर्म आहे आणि निर्वर्त्य कर्म आहे. पुद्गलाचं पुद्गलामध्ये आहे. जीव पुद्गलामध्ये काय करणार नाही आणि पुद्गल मान्य आहे. पत्नी पतीमध्ये काय करत नाही आणि पती म्हणा की पती. सगळे पत्नीच बोलायला लागले, पती काय बोलणार. म्हणजे पती पत्नीचं आणि पत्नी पतीचं काही करत नसते, नाही, नसणार. तुम्हाला वाटतं की आमच्यामुळं चाललंय किंवा त्यांच्यामुळं चाललंय, असं काही नाही आहे.
म्हणून त्यासाठी खंडन करतायत. तुमच्यासाठी पती सुद्धा परद्रव्य आहे, अजीव आहे तुमच्यासाठी, एवढ्यापर्यंत सांगितलं. जीव पुद्गलास परमार्थाने ग्रहण करू शकत नाही, म्हणून पुद्गल परिणाम जीवाचे प्राप्य कर्म नाही. प्राप्य कर्म काय म्हणलं? प्राप्त होणं, त्या पर्यायाला, कुठली पर्याय असू देत, शुभ पर्याय, अशुभ पर्याय किंवा शुद्ध पर्याय, त्या पर्यायाला प्राप्त करणं हे झालं प्राप्य कर्म. पुद्गल परिणाम जीवाचे प्राप्य कर्म नाही, कारण अमूर्तिक आत्मा मूर्त पुद्गलाला कसे ग्रहण करू शकेल? मग तुम्ही ग्रहण करत नाही का हो? कर्माला कोण ग्रहण करतं? कर्माला कर्म ग्रहण करत नाही, जीव ग्रहण करतो का नाही कर्माला? आओ पुढं गाथा सांगितली 105 नंबरची. जीव परिणाम हेतून कम्मत्तम पोगला परिणमंती. मग कर्म पुद्गल रूपाने झालेलं परिणामी जीवामुळं नाहीच. कर्माचं त्यावेळेस तशी योग्यता, पुद्गलाचं ते परिणमन की कर्मरूप झाले, आणि जीवाची तशी योग्यता की ते कर्मरूपाने तुमच्याशी बांधले गेले. तर सांगतायत की जीव पुद्गलाला किंवा मूर्तिकाला अमूर्तिक द्रव्य ग्रहण करू शकत नाही. जीव पुद्गलामध्ये काही विकार करून त्याला पुद्गल कर्मरूप परिणमवीत नाही. कर्म कोण बनवलं त्या पुद्गलाला? पुद्गलच. पुद्गलानेच पुद्गलाला बनवले, म्हणून पुद्गल परिणाम जीवाचे विकार्य कर्म नाही, आणि जीव पुद्गल परिणामांना उत्पन्नही करू शकत नाही, कारण चेतन जडास कसे उत्पन्न करील? म्हणून ते जीवाचे निर्वर्त्य कर्म नाही. जीव पुद्गलाला प्राप्त होत नाही, पुद्गल रूपाने परिणमन करत नाही, आणि पुद्गलाची रचना करू शकत नाही. तसंच जीवाकडे लावायचं. पुद्गल जीवाला प्राप्त होत नाही, जीवाचं परिणमन करू शकत नाही, आणि जीवाची रचना करू शकत नाही. याप्रमाणे कोणत्याही प्रकारे पुद्गल परिणाम जीवाचे कर्म नाही, जीव त्याचा कर्ता नाही. जीवाचा स्वभाव ज्ञाता आहे, म्हणून ज्ञानरूप परिणमन करून स्वयंज्ञेयभूत पुद्गल कर्मास केवल जाणतो. म्हणून पुद्गल कर्मास जाणणाऱ्या जीवाचा पुद्गलासह कर्तृकर्मभाव असू शकत नाही. पहिली गाथा अशी घेतली आहे की कर्माला जाणणारा तो जीव पुद्गलाचा करता काय प्राप्य विकार्याने निर्वर्त्य रूपाने करत नाही. आता दुसरी गाथा तशाच आशयाची घेतली आहे, फक्त स्वपरिणामांना जाणणारा जीव. काय पहिल्या गाथेत काय होतं? पुद्गल कर्माला जाणणारा जीव परद्रव्य रूपाने परिणमन करत नाही, ग्रहण करत नाही, उत्पन्न होत नाही. आता स्वपरिणामाला जाणणारा जीव परद्रव्य रूपाने परिणमन करत नाही, ग्रहण करत नाही, उत्पन्न होत नाही. काय म्हणले? समजलं म्हणा? त्याच्यात वाचा की हेडिंग दिलंय ना, स्वपरिणामाला जाणणाऱ्या अशा जीवाचा पुद्गलाशी कर्तृकर्म भाव आहे किंवा नाही हे पुढील गाथेत सांगतात. तशाच आशयाची गाथा आहे सेम, फक्त अर्थ सांगू तर समजेल तुम्हाला. नवी परिणम दिन गिण्णदी उपजदी न परदव पचाये नवी परिणमदी परिणमन करत नाही, ग्रहण करत नाही, उत्पन्न होत नाही. सग परिणामम जानंतो नाणी परदव पज्जाये न परिणमदी न गिण्णदी न उपज्जदी. असा अन्वय लावला. अनेक प्रकारच्या स्वतःच्या परिणामांना जाणणारा तो ज्ञानी परद्रव्य पर्याय रूपाने परिणमन करत नाही, ग्रहण करत नाही, आणि उत्पन्नही होत नाही. म्हणून तुम्ही जे काय बनवले, मिळवले, कमवले सगळं तुमचं आहे, तुमचंच आहे, पराचं नाही आहे हे सांगायचं आहे. म्हणजे म्हटलं ना कशामध्ये, भजनामध्ये, तुम्हाला सुखी कोण केलं आणि दुःखी कोण केलं?
म्हणजे एक बोट दुसऱ्याकडे कराल ना, त्याच्यामुळं मला किती दुःख आहे. काय सांगितलं? 4 बोटं तुमच्याकडे आहेत. माझे सुख दुःख मम आधीन, कर्म बापडे ज्ञान विहीन, सोड राग सुख इथेच जाणवीत राग प्रभू मी भगवान. माझे सुख दुःख मम आधीन. तुम्ही सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं कोणाच्या अधीन आहे? म्हणजे विचार करा जरा त्याच्यावर. मी विनाकारण कसं दुःख भोगतोय. कोणी काय जरी केलं ना समोरचं तर मला किती दुःख होतंय. कोण दुःखी केलं हो तुम्हाला? मागे एक उदाहरण सांगितलं होतं मी, काय की त्या नवीन सुनबाई आली होती घरामध्ये नैना काकी. आणि नवीन म्हणजे सुनबाई नवीनच असती, तर ती आत्ताच घरात आली होती. असं एक 4-5 दिवस म्हणा, महिनाभर असं म्हणजे नवीन असते ती. तर ती स्वयंपाक करत असणार काहीतरी आणि सासूबाई गेल्या होत्या मंदिरात. आणि मी शास्त्रात ऐकलं त्यांनी करता कर्म भाव वगैरे असं एकदम मस्त इन्फ्लुएन्स्ड होत्या. आणि घरी गेल्या, मी कोणाचा करता नाही कर्म नाही असं मस्त आनंदी होत्या. आणि घरी जाऊन बघितले तर मावशी ते तूप ठेवलं होतं गरम करायला. त्या काळातलं स्टोव्हवर तूप ठेवलं होतं. म्हणले किती? 5 किलोचं तूप आणलं होतं. लोणी म्हणतात, लोणी आणलं असेल आणि तूप कडवायला ठेवलं असेल. आणि ते त्या नवीन सुनबाईकडून बरं का कंसात सांडलं. सगळंच्या सगळं तूप मोरीत गेलं. काय झालं? सासूबाई गेटमधनं आत आणि तूप त्या भांड्यातनं बाहेर. आता सुनबाई कुठे गेली सांगा? सुनबाई घरातच होती, पण सासूबाई खरी ज्ञानी होती एवढं मला कळालं नाही ना काकींसारखं. म्हणजे राहू दे, मी जाऊन आले शास्त्राला, बरं झालं का नाही असं म्हणाली ती सासूबाई. म्हणली तिची योग्यता अशीच होती की त्या दुकानातून येऊन आमच्या मोरीत जायचं होतं त्याला, म्हणून ती असं गेली. राहू दे, म्हणजे करता कर्म किंवा काय म्हणायचं परिणमन कोणाचं कोण करू शकतं. सुखी कोण केलं आणि दुःखी कोण केलं सांगा कोणाला? म्हणजे तिथं ती दुःखी पण होऊ शकली असती आणि सुखी पण होऊ शकली असती. तुम्ही काय बनायचं तुमच्या हातात. तुम्हाला किती दुःख झालं सांगा? 5 किलो तूप होतं, ते सासूबाई ज्ञानी आणि तुम्ही सगळे. मी म्हणलं रे बरं का काय. म्हणजे आपल्याला त्यांच्या तुपाची चिंता आपल्याला कशाला. म्हणजे परिणमन सहज चालू आहे, फक्त ज्ञाता राहा. ते असं का झालं, असं व्हायला नको होतं म्हणलं की स्वयं स्वतःला आपण दुःखी करणार. तर असंच घटाचं आणि मातीचं जसं उदाहरण सांगितलं तसं वस्त्र आणि धागा त्याचा तो करता आहे. त्यामध्ये तेच प्राप्य विकार्य निर्वर्त्य आहे. रोटी बनवली तर त्याच्यामध्ये प्राप्य म्हणजे करता ज्याला प्राप्त करतो ते प्राप्य कर्म. विकार्य म्हणजे कर्त्याद्वारे केले जाणारे ते विशेष परिणमन. निर्वर्त्य म्हणजे कर्त्याद्वारे जे उत्पन्न केले जाते किंवा नवीन अवस्था उत्पन्न होणं, ह्याला म्हणलं निर्वर्त्य. शब्द वेगळे वेगळे आहेत फक्त, पण आपल्याला त्याचा भाव माहिती आहे काय आहे तो. जसं उदाहरण, पाणी गरम केलं. कोण गरम केलं? पाणी गरम झालं ना, कोणी केलं? त्या भांडं, ते पाणी, त्यात ते काय कॉईल सोडला किंवा काय खालून बर्नर लावला असेल, कोणी गरम केलं पाणी? अग्नीनी. कोणी केलं? अग्नीसुद्धा परद्रव्य आहे. अग्नीनी त्या पाण्याला गरम केलं नाही. उष्णता त्या पाण्याचं परिणमन तसं व्हायचं होतं तर अग्निनिमित्त. त्यामुळं अग्नीनी केलं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून पाणी गरम झालं त्याच्या योग्यतेने. किंवा तुम्हाला राग आला, इतर रागीद्वेषी होऊ नका, काय उपयोग नाही आहे. म्हणजे तुम्ही पराधीन आहात, तर बसायचं तर बसायलाच लागणार. राग आला आणि द्वेष आला आणि काय चालायचं नाही. 1 तासभर त्या दरवाजाच्या बाहेर जायला मिळणार नाही. तर रागाच्या ज्ञानाचा मी करता आहे हे सांगितलं. म्हणजे ते त्याच्यामुळं राग आला वगैरे हे तर फार स्थूल झालं. पण मी का रागीद्वेषी झालो? माझ्याच परिणमनाने किंवा त्या ज्ञानाचा मी करता आहे, जे काय आपल्याला इष्टनिष्ट बुद्धी झाली ती.
सगळ्यावर समजून घ्या. मला सांगा, आई मुलाला जन्म देते की नाही? प्रश्न पडला का काय? करता झालं का? म्हणजे आई जन्म देते असं म्हणला तर जन्म झाला त्याचा. जर आई देते, आई करते असं म्हटलं तर मला सांगा, ते फिमेल आहे का मेल आहे ते पण सांगा. ती रोगी आहे का निरोगी आहे ते पण सांगा. त्याचं शरीर संपूर्ण आहे का विकल आहे ते सांगा. करता नाही ना ते काळा आहे का गोरा आहे, ते छोटा आहे का मोठा आहे, सगळ्याच तुम्हाला ज्ञान पाहिजे. तुम्ही पाहिजे तसं त्याला करायला पाहिजे. असं तर किती तिथं आपण काय म्हणायचं, स्वतंत्रता समजते की त्याचं ते घेऊन आलाय असं म्हणता तुम्ही. म्हणजेच तुम्ही करता नाही आहे, त्याचं परिणाम तसं व्हायचं होतं तसंच झालंय. जसं की चांगले वडील असतात, आई वडील आणि पोरं काय चांगली असतात म्हणा की तुम्हाला काय व्हायला लागलं. म्हणजे उलट सुलट पण असतं. काय म्हणते काका? पोरं चांगली, आई वडील चांगले असतात, पोरं जास्त चांगली असतात. किंवा पोरं चांगली असतात, आई वडील धर्माच्या दृष्टीने, बरं का, धर्माच्या दृष्टीने आई वडिलांची बुद्धी समर्पित असते, मुलांची नसते, मुलांची असते आई वडिलांची नसते, असं पण दिसून येतं. तर जसं उदाहरण सांगा पुराणातलं, सज्जन वडील आणि दुर्जन पोरग, श्रेणिक आणि कुणिक. दुसरा मुलगा कोण होता अजून श्रेणिकचा? हा, ते चांगला झाला. वाईट चिलाती. हा, परिचित आहे एकदम. चिलाती हा त्या वडिलांचा द्वेषीच होता, शत्रूच होता. म्हणजे वडिलांची बुद्धी वेगळी आणि त्या मुलांची बुद्धी वेगळी, आणि त्यांच्याच निमित्तात त्याला किती हाल सहन करावे लागले असं. तर असे अनेक उदाहरणं तुम्हाला शास्त्रामध्ये मिळतील. मग या सगळ्यातून सांगायचं आहे की त्या द्रव्यातून उत्पन्न होणारी ती पर्याय सुद्धा, त्या पर्यायाला सुद्धा द्रव्य करत नाही. काय म्हणले सोनल? बोल. द्रव्यातून उत्पन्न होणारी पर्याय, त्या पर्यायाचं ते द्रव्य सुद्धा करता नाहीये. का? कशावरून? हा ना, पण का? माझीच पर्याय मी का नाही उत्पन्न करू शकत? जर करू शकत असेल तर कोण स्वतःला दुःखी करू इच्छेल? कोण स्वतःला कुरूप करू इच्छेल? कोण स्वतःला निर्धन करू इच्छेल? गरीब भिकारी कोण करू इच्छिल? सगळे स्वतःला सुखीच करू इच्छितात. भिकारीला करोडपती कोण करतंय? करोडपतीला भिकारी कोण करतंय हो? पुण्यपाप तुमच्या अधीन आहे. परिणाम तुमचे अधीन आहेत. त्यामुळे परवा एक घटना झालेली ऐकली मी, म्हणजे परवा झाली नाही आहे, परवा ऐकली मी. तर ती कोणीतरी भिकारी होता आहे, काय माहीत नाही मला, मुंबईमध्ये. त्याचं नाव आहे भरत जैन. परिचित आहे? कुख्यात का सुख्यात. तर तो भिकारी आहे, पण त्याचं सांगितले मंथली इन्कम 7 करोड रुपये. काय म्हणायचं, भिकारी म्हणायचं का करोडपती म्हणायचं? तर त्यांनी सांगितलं त्याच्या हाताखाली 18,000 भिकारी आहेत. कसली कंपनी जोरदार. भिकाऱ्यांची ऑल इंडिया भिकारी परिषद काय म्हणतात कंपनी अशी. आणि तो चालवतो ती कंपनी, बरं का. त्यांनी सांगितलं की त्या सगळ्या भिकाऱ्यांना शेल्टर द्यायचं, खायचं प्यायचं द्यायचं, पण दिवसभर भीक मागून पार्टनरशिप व्हायला द्यायची त्यांनी. एवढा धंदा आहे त्यांचा. आणि त्याच्या निमित्तात त्यांनी स्वतःजवळ सांगितलं, त्याकडे किती असेल सांगा, पर मंथ जर तो एवढा कमवतोय, तुम्ही कितीही कष्ट करा. काय शुभम भैया, कोण जर इंजिनियर कष्ट करेल किती मिळवतं सांग बघू महिन्याला? ऑब्विसली 7 करोड तर नाहीच नाही. सांगा त्याची काय होती डिग्रीच माहीत नाही आहे कोणाला. पण तो सांगितलं त्याच्या घरी रेड पडली तर 460 करोड रुपये नगद मिळाले त्यांना. आणि त्याच्या नावावर परत अनेक बंगलो, विला, तसलं काय काय आपल्याला माहीत पण नाही ते. म्हणजे इतकं सगळं त्यांनी हायर करून ठेवलेलं आहे. कोण
कोण आहे ते, किसकी जरूरत आहे भिकारी बोलणे की. त्याला म्हणे पोलिसांनी पकडलं आणि सांगा पुण्याचं आणि पापाचं कसं फेर लगेच बदल. त्याला भिकारी म्हणायचं का, करोडपती म्हणायचं का, आता कैदी म्हणायचं. म्हणजे आपणच आपल्या परिणामाला कसं फिरवतो. आपणच आपल्या परिणामांचे करता आहेत. प्राप्य, विकार्य आणि निर्वर्त्य आपण आपल्याच परिणामांचं करतो, पराचं नाही. जर आपण पराचं काय करू शकत असेल तर त्या रूप व्हायला पाहिजे, पण आपण त्या रूप तर होत नाही. म्हणून सांगतायत जिथं तादात्म्य संबंध असतो, लिहा, जिथं जिथं तादात्म्य संबंध असतो तिथं तिथं व्याप्य व्यापक संबंध असतो. जिथं जिथं व्याप्य व्यापक संबंध असतो तिथं तिथं कर्ता कर्म संबंध असतो. काकी, हॅलो हॅलो, काय म्हणले मी? जिथं जिथं तादात्म्य संबंध आहे, कशाला म्हणतात माहिती? तादात्म्य संबंध. जिथं तादात्म्य संबंध तद आत्म शब्दातच आहे ते, त्या रूप असणं. तादात्म्य संबंध आहे तिथं तिथं व्याप्य व्यापक संबंध आहे. जिथं व्याप्य व्यापक संबंध आहे तिथंच कर्ता कर्म संबंध आहे. म्हणून माझा कर्ता बाहिरंगामध्ये कोणी नाही. नाही, हे बरोबर आहे. असं पाहिजे, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. निर्वर्त्य आता सगळीकडे तर दिलेलं आहे ते. निवृत्तचा अर्थ विरुद्ध होतो. सुटणं किंवा निवृत्त म्हणजे दूर होणं असा अर्थ. निर्वृत्त पण रचना होते आणि निर्वृत्तचं निर्वर्त्य झालं, बरोबर आहे. म्हणजे त्याचं रूप झालं ते निर्वृत्त. काय समजलं का त्यांना काय म्हणायचंय? निर्वृत्त हा मूळ शब्द आहे, ह्याच्यापासून निर्वर्त्य बनलंय. पण जर फक्त एवढं लिहिलं तर चुकलं. निवृत्त म्हणजे कधी निवृत्त होणार आहे? 28 तारखेला म्हणा की लगेच. निवृत्त व्हायचीच तारीख चालली तुमची. तर कोणी कोणाचा करता नाही. आता हे कर्मांच्या बाबतीत सगळं सांगितलं. परिणामांच्या बाबतीत सांगतायत की माझ्या परिणामांचा करता सुद्धा मी आहे. मग मी माझ्या अनेक परिणामांना जाणतो का नाही जाणत? भलेही बाहेर कोणाला समजेल नाही समजेल, पण माझे परिणाम. बोलणं का एकमेकांशी? काय म्हणले? काय शंका आहे का? कुठलं वाक्य? जिथं जिथं तादात्म्य संबंध आहे तिथं व्याप्य व्यापक संबंध आहे आणि तिथंच कर्ता कर्म संबंध आहे. अर्थ समजतोय ना त्याचा? तादात्म्य संबंध म्हणजे माझा कोणाशी आहे? माझ्याच गुणपर्यायांशी माझा तादात्म्य संबंध आहे. मग त्यामुळं तेच तिथंच व्याप्य व्यापक संबंध आहे, तिथंच कर्ता कर्म संबंध आहे. म्हणजे मीच माझ्या द्रव्य गुणपर्यायांमध्ये प्राप्य, विकार्य आणि निर्वर्त्य रूपाने परिणमन करतो, परामध्ये नाही. तर सांगितलं की अनेक प्रकारच्या परिणामांना जाणणारा तो जीव पररूपाने परिणमित होत नाही, असं दुसऱ्या गाथेचा भाव आहे. तर मला तिथं काय सांगायचं होतं की मी माझ्या परिणामांना जाणतो. प्रत्येक जण आपल्या आपल्या परिणामांना जाणतो. हो म्हणा. ऑब्वियस आहे. तुम्ही बाहेर काहीही दाखवा, तुमचं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय चाललंय आतमध्ये. मला थोडं थोडं कळतंय, पण नको कळायचं नाही आहे मला काय. म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे की तुम्ही सगळे भलेही म्हणला इथं बरं का, लय छान वाटायलंय, असं इथंच राहावं वाटायलंय. हो म्हणा. इथंच राहावं वाटायला का नाही ध्रुव? हो, खोटं बोललं का? शास्त्राच्या समोर अंदर कुछ बाहेर कुछ असं नको. म्हणजे आपले परिणाम आपल्याला माहिती आहेत की कधी 28 तारीख येते, ते ट्रेन पकडायचे, गाडी पकडायचे, पोचायचंय. परिणामांना आपण जाणतो. बाहेर काय दिसलं तर म्हणजे बाहेरच्या कोणाला आपण परिणमित करत नाहीये, आपण आपल्या स्वतःचं परिणमन करतोय. जसं त्यांनी उदाहरण सांगितलं की पुष्पढाल मुनी होते. सांगा त्यांचं परिणमन. 12 वर्ष सांगितलं ना मुनी होते ते. मुनी होते का नाही?
तेजूभाभी, पुष्पडाल मुनी होते का नाही? परिणाम जिथं आहे तिथं मुनित्व आहे. मुनित्वाचे परिणाम असतील तर मुनित्व आहे. परिणाम कुठं होते? अजून घरामध्येच होते. त्यामुळे ते परिणाम कोणाला माहिती होते? हो, त्यांना माहिती होते. म्हणून तर पुढं पश्चाताप करून सुधरू शकले. स्वीकार असावा लागतो तर सुधार होतो. मग त्यांना तो स्वीकार होता की माझं हे चुकलं. जेव्हा त्यांना त्या घरी नेलं, वालीशेण मुनींनी माहिती आहे सगळं तुम्हाला, तर त्यांच्या सगळ्या 32 बायका पूर्वाश्रमीच्या राण्या सजून उभारल्या होत्या आणि त्यांना विचारायला की हे त्यांच्याकडे एक दृष्टीने बघत नाही आहेत. इतकं वैभव आहे तर त्यांना त्याचा मोह नाही आहे आणि मी कोणात अडकलोय? एकाक्षी. म्हणजे माझं चुकलं हे तिथं स्वीकार होतो. माझे परिणाम मीच करू शकतो, परद्रव्य नाही. त्यांना मोही कोण बनवलं होतं? बायकोनी. बायको विरक्त होऊन धर्म करायला लागली होती, पण हे धर्मात असून रागी होते, मोही होते तिच्याविषयी. म्हणून सांगितलं आपले परिणाम आपल्याला समजतात. कुणी मुनी आहाराला गेलेत समजा, आणि मागं सांगितल्यासारखं समजा हातामध्ये काहीतरी इतका बारीकसा केस आला जो तुम्हाला कोणाला दिसणार नव्हता, दात्याला, आणि मलाच दिसला. ज्यांनी आहार घेत आहेत त्यांना दिसला तो केस. काय करायचं? परिणाम माझे मला माहिती आहेत. मी हात धुवून टाकला आणि पुन्हा खाल्लं तर? म्हणजे किती सहज सहज दोष करतो. ज्याला शरीराची आसक्ती असेल, त्या विषय ग्रहणाची इच्छा असेल, ज्याला स्वतःच्या शक्तीचा विश्वास नाही आहे, जाणीव नाही आहे, त्याला अशा काही काय म्हणायचं दोषयुक्त क्रिया करण्यामध्ये दोष वाटत नाही. म्हणून सांगितलं की त्यांना त्यांचे परिणाम माहिती आहेत. तसंच तुम्ही उपवास करता, सांगा उपवास केल्यावर परिणाम कसे असतात? विशुद्ध 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 का अशुद्ध अशुद्ध अशुद्ध? सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राफ काढायचा. कसे असते तो परिणाम? मिक्स असते. ते डॉक्टर सांगतायत बरं का, त्यांच्याकडे येणारे पेशंट असणार. म्हणजे विशुद्धी अशी मेंटेन राहते का? आपण जरी म्हणलं की नाही मी लय मस्त आहे, काय वाटत नाही मला उपवास वगैरे, 10 उपवास करणाऱ्याला 10व्या दिवशी विचारलं तर दाखवायचं सगळ्याला. कसं म्हणायचं? मला लय त्रास व्हायला लागलाय, मला दुखतंय आणि मला भूक लागली आहे. कसं म्हणजे उपयोग ज्याचा जिथं अडकलेला असेल तसंच परिणामन होणार आहे. म्हणून सांगितलं की आपल्या परिणामांना जो जाणतो तो सुधारणा करू शकतो. तिथं त्याला चूक आहे हे समजणार, अन्यथा नाही. कोणी एक विरक्त चित्त मनुष्य आहे, साधक आहे, आणि त्याचं लग्न झालं समजा. काय झालं? नैना काकी, अभिराम कुमार नावाचे एक भरत कुमार म्हणून जे रामाचे भाऊ होते ना, त्यांची पूर्वभावातली कथा आहे. भरत चक्रवर्ती नव्हे, भरत शत्रुघ्न आणि राम लक्ष्मण हे भाऊ, त्याच्यातले भरत. तर ते पूर्वभावामध्ये अभिराम कुमार होते कुठल्या तरी एका भावात, आणि त्यांना इतकी विरक्तीची भावना होती की त्यांना लग्न करायचं नव्हतं. पण आई वडिलांचं मोह आणि ते राग आणि जबरदस्ती त्याच्या पोटी 1-2 नाही 4000 मुलींची लग्न झालं. किती भैया? टेन्शन आलं का तुम्हाला? तर ते कितीही म्हणलं तरी सुद्धा ते त्यांच्यामध्ये आसक्त नव्हते. आणि आता लग्न होऊन महिना झाला, 2 महिना, 6 महिने झाले, ते बघीच ना त्यांच्याकडं. ते एकटं असून ते 4000 असून पण भारी त्यांच्यावर. मग ते आई वडिलांनी विचार केला की काहीतरी चेंज करायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय म्हणायचं, जंगलामध्ये, वनामध्ये, जंगल नाही म्हणायचं, वनामध्ये एक राजमहाल बांधून दिला म्हणे. आणि तिथं फक्त तेवढेच 4000 एक आणि काय असतील ते नोकर चाकर वगैरे. पण बाकी कोण यायचं जायचं नाही, कसलं धंदा पाणी नाही, काय कमाई नाही, स्वयंपाक नाही, काय नाही. फक्त तुम्ही आपलं संसार करा. आणि मग म्हणले त्या 4000 1 महिनाभर का वर्षभर ठेवायचं झालं कॉन्ट्रॅक्ट. पण ते आपलं म्हणले अभिराम कुमार शास्त्रातनं डोकंच काढत नव्हते. प्रज्वल असं तुझ्या सगळं शास्त्रातच म्हण दिवस रात्र. आणि ते 4000 बाजूला बसून आपलं प्रयत्न करतायत, बोलतायत, काय आपलं शृंगार करतायत, काही नाही. विरक्त चित्त असतं ना जो, त्याला तुम्ही कितीही प्रलोभन द्यायचा प्रयत्न करा, खरी विरक्ती असेल तर कुठं तो मोही होत नाही. आणि ते सगळ्यांनी मिळून त्याला भ्रष्ट करायचा प्रयत्न केला, पण त्याला इच्छाच नव्हती तेवढी. इतकं खरं वैराग्य होतं ते.
जातिवंत वैराग्य म्हणा. आणि झालं शेवटी काय की 1 वर्ष संपत आला. आता आईवडिलांना इच्छा काय म्हणजे एवढे सगळे मिळून आता सगळं रूपच बदललं असेल आणि बघायला ते आले 1 वर्षांनी म्हणे त्या महालामध्ये. काय झालं होतं, काय दिसलं का असं दृश्य तुम्हाला समोर? काय झालं असेल म्हणले ते सगळ्या 4000 स्त्रिया पांढरी साडी घालून बसल्या होत्या आणि मध्यभागी हे वाचत होते. जेव्हा आई वडील एंट्री केले ना घरामध्ये त्यावेळेस. म्हणजे शक्ती असती ना, एकाची शक्ती त्या 4000वर भारी पडली. ती असती धर्माची, ती आत्म्याची शक्ती असती, वैराग्याची शक्ती असती. म्हणजे कोण कोणाला काय केलं करता म्हणत नाहीये मी. परिणमन कोण कोणाचं केलं, म्हणजे मीच माझं परिणमन करतोय. त्या 4000 यांनी बदलवलं नाही आणि ते 4000 मिळून याला बदलू शकले नाहीत असं नाही. त्याचं परिणमन ह्याच्या अधीन आणि यांचं यांच्या अधीन. मग असं सगळं परिणमन आपलं सुद्धा आपल्या अधीन आहे. म्हणून आपण स्वतःला कसं बनवायचं, कसं घडवायचं हे आपण शिकायचं. मग हे सगळं का सांगतायत आचार्य सारखं सारखं? सगळे द्रव्य कसे आहेत तो म्हणा बघू भजन. है सब द्रव्य स्वतंत्र जगत में, कोई न किसी का काम करे, अपने अपने स्वचतुष्टय में सभी द्रव्य विश्राम करे, अपनी अपनी सहज दशा में रहते पर से मौन सदा. म्हणजे काय सांगायचं होतं म्हणा. जैसा जग में देव कहा, हे सबद्रव्य स्वतंत्र जगत में. सगळे शब्द आहेत ना भजनातले पूजेतले सगळे आपल्याला उलट भावभासना देत आहेत. स्वतंत्रतेची, स्वाधीनतेची. सगळे द्रव्य स्वतंत्र आहेत. तुम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या मुलाचं करताय, त्याला तुम्ही चांगलं घडवताय, करू शकत नाही. त्याचं जर तशी योग्यता असेल तरच होणार, अन्यथा नाही. हे सब द्रव्य स्वतंत्र जगत में कोई न किसी का काम करे, एक दुसऱ्याचं काम करू शकत नाही. स्कूलमध्ये असताना काय करत होतो, ते होमवर्क नाही झालं असेल दुसऱ्याचं तर म्हणजे मुलाचं होमवर्क झालं नाही तर आई करून द्यायची ना असं, किंवा मित्राचं झालं नाही तर दुसरा मित्र करून द्यायचा असं वगैरे. कोई न किसी का काम करे, का ते त्याचंच काम होतं माहिती का तुम्हाला. म्हणजे आईचंच काम होतं ते. तुम्ही कधी केला नसाल ना आधी म्हणून तुम्हाला पोराच्या बरोबर अभ्यास करावा लागतो. किंवा त्या मुलांनी एका अभ्यास केला नाही आणि त्याच्या मित्राला लिहावं लागलं तर समजून घ्या त्या मुलांनीच तसे केलेले भाव आहेत, 2 वेळा अभ्यास करावा लागणार होता त्याला. आणि हे आपलं ना अभ्यास करता पास होणार होतं. हे सब द्रव्य स्वतंत्र जगत में कोई न किसी का काम करे, अपने अपने स्वचतुष्टय में. स्वतःच्या द्रव्यक्षेत्र कालभावामध्येच प्रत्येक द्रव्य राहून परिणमन करतं, परामध्ये जात नाही, जाऊ शकत नाही. स्वचतुष्टय में सभी द्रव्य विश्राम करे. ह्या चतुष्टयामध्येच राहून मी जे काय करू शकतो ते करतोय. बाहेर मी जाऊ शकत नाही किंवा बाहेरचं माझ्यामध्ये येऊ शकत नाही. इतकी स्वतंत्र व्यवस्था आहे ना, जाणून असं शांतीला प्राप्त व्हायला पाहिजे. जे दिवसभरातलं कार्य करताय ना संसारामध्ये तृप्ती व्हावी, काय करायला पाहिजे, त्याचं परिणमन ते करायला लागलंय घड्याळाचं. माझं परिणमन बंद पडणार आहे आता. म्हणजे आपलं परिणमन आपण कसं करायला पाहिजे हे आपल्या अधीन आहे. तर सांगितलं शुभातून अशुभात, अशुभातून शुभात, एवढं तर प्रवास सतत करतोय. पण आता शुभातून कुठं जायचंय हो, शुद्धात जायचंय. तर ते परिणमन झालं तरच तुमचं दुःख नष्ट करण्याची शक्ती शुद्धात्म्यात आहे की नाही. डॉक्टर गाव शुद्धात्म्यामध्ये नाही आहे तर शुद्धोपयोगामध्ये आहे. म्हणजे ज्या शुद्धात्म्याला लक्ष करून तुम्ही अनुभव केला
त्या पर्यायामध्ये अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होणार आहे. अन्यथा भव्य जीवाकडे शुद्धात्मा नाही आहे का, निगोदी जीवाकडे नाही आहे का, मग ते सुखी आहेत का दुःखी आहेत. म्हणजे शुद्धात्मा आनंदाचा पिंड आहे, पण त्याचा स्वाद घ्यायला पाहिजे ना तुम्ही, तर तुम्हाला आनंद आहे. त्या घरात भरलेली साखरेचा डबा आहे, तुम्हाला गोड वाटलं का नाही हो. आता दिसली आहे ना साखर तिथे डब्यातली, गोड वाटलं का नाही तुम्हाला. टेस्ट घेतल्याशिवाय गोडवा येणार नाही, म्हणून सांगतायत काय करा, टेस्ट घ्या. कोणाची, साखरेची नको, आत्म्याची. जा. सावधान. डाव्या हातावर उजवा हात, ताट बसा, अस्पर्शी राहा. अनुभवण्याचा प्रयत्न करा. हा मी सर्व अवस्थांमध्ये केवळ जाणणारा जीव आहे. मी करता नाहीच. मी पराधीन नाहीच. दुःख हा माझा स्वभाव नाहीच. सुखाचा पिंड स्वरूप निजध्रुव आत्मा जाणा. हा मी आहे, अनुभव करा. शरीर नाही, जीव आहे. आहेच.